तर नमस्कार मंडळी आणि माझ्या लाडक्या मित्रांनो, तुमचं मी या माझ्या मराठी लाईन चॅनलमध्ये मनापासून स्वागत करतो. तर मंडळी, आजचा आपला विषय आहे आधार कार्ड. मंडळी, तुमच्याकडे जे आधार कार्ड आहे त्याला एक व्हॅलिडिटी असते. त्या व्हॅलिडिटीपर्यंतच ते आधार कार्ड चालू शकतं. नंतर मंडळी त्याला अपडेट देखील करणं गरजेचं असतं. तर मंडळी, तेच आधार कार्ड ते अपडेट करण्यासाठी तुम्हाला आता कोणत्याही आधार केंद्रात जाण्याची गरज नाही. ते मंडळी घरी बसल्या तुम्ही तुमचं जे आधार कार्ड आहे ते 2 मिनिटांमध्ये अपडेट करू शकता. तेच तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आणि ते देखील मंडळी तुम्ही मोफत अपडेट करू शकता. पण मंडळी, त्याला देखील एक शेवटची तारीख आहे. त्या तारखेपर्यंतच तुम्हाला ते मोफत अपडेट करायला भेटणार आहे. नंतर मंडळी तुम्हाला आधार केंद्रावर जाऊन पैसे देऊन तुम्हाला ते अपडेट करावं लागणार आहे. तेच तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल मंडळी, तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. असेच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत असतो मंडळी. चला तर मंडळी, मग उशीर न करता व्हिडिओला सुरू करूया. चला तर मंडळी, सुरुवातीला तुमचा फोन तुम्ही ओपन केल्यानंतर तुम्हाला तुमच्या फोनच्या कुठल्याही एका ब्राउझरमध्ये जायचं आहे. आपण आपल्या क्रोम ब्राउझरमध्ये जाऊ. इथं गेल्यानंतर मंडळी आपल्याला टाईप करायचं आहे UIDAI.gov.in असं तुम्हाला सिम्पलमध्ये टाईप करायचं आहे. आधारची ही मेन वेबसाईट आहे. तुम्हाला तिथे टाईप करून खाली देखील सर्च करायचं आहे. तुम्ही पाहू शकता की मी वरती टाईप करून घेतला आहे आणि खाली तिथे सर्च देखील करून घेत आहे. सर्च करून घेतल्यानंतर म्हणजे आपला तिथं तुमची भाषा जी आहे, तुम्हाला जी आवडती भाषा आहे ती निवडून घ्यायची आहे. जशी आपण इंग्लिश निवडली आहे. इंग्लिश निवडल्यानंतर म्हणजे आपला पुढे आधारचं जे मेन पेज आहे ते देखील बघायला भेटेल. अपडेट आधार, गेट आधार असे तुम्हाला आधारचे बरेच ऑप्शन बघायला भेटतील. अपडेट आधारमध्ये आपल्याला जायचं आहे आणि तिथं अपडेट डेमोक्रॅसी अँड चेक स्टेटस ह्याच्यावर क्लिक करून घ्यायचं आहे. म्हणजे मंडळी आपल्याला अपडेट डेमोक्रॅसी करायचं आहे, त्यामुळे आपण त्या ऑप्शनवर क्लिक करून घेत आहे. ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर मंडळी पुढे आपलं आधारचं जे पेज ओपन होईल, वेलकम टू माय आधार असं आपल्याला आधारचं पेज देखील बघायला भेटेल. म्हणजे मंडळी तुमचं जे आधार अपडेट करायचं आहे ते तुम्हाला इथं आधार देखील लॉग इन करून देखील घ्यावं लागेल. त्यामुळे मंडळी इथं आपल्याला जे खाली जे लॉग इन असा एक ऑप्शन बघायला भेटते, त्याच्यावर आपल्याला क्लिक करून आपलं आधार कार्ड लॉग इन करून घ्यायचं आहे. जसं की तुम्ही पाहू शकता की मी इथं क्लिक करून घेतलं आहे. क्लिक केल्यानंतर मंडळी आपला आधारचं जे पुढचं पेज आहे तिथं आपला आधार नंबर टाकायचा एक ऑप्शन बघायला भेटेल. तुम्ही जसं पाहू शकता इंटर युअर आधार नंबर आणि इंटर कॅप्चा असे आपल्याला 2 ऑप्शन बघायला भेटतील. त्यामध्ये मंडळी आपलं इंटर युअर आधार नंबरमध्ये तुमचा आधार कार्ड नंबर टाकून घ्यायचा आहे. आधार कार्ड नंबर टाकून घेतल्यानंतर मंडळी खाली तुम्हाला इंटर कॅप्चा तिथं खाली दिलेला तुम्हाला साईडला बॉक्समध्ये दिलेला कॅप्चा जो आहे मंडळी, तो तिथं कॅप्चा देखील टाकून घ्यायचा आहे. जसं की तुम्ही पाहू शकता की मी माझा आधार नंबर देखील टाकून घेतला आहे आणि खाली कॅप्चा देखील टाकून घेतला आहे. तुमच्या आधार कार्डला जो नंबर लिंक आहे त्याच्यावर मंडळी एक OTP जाईल, 6 अंकी OTP जाईल. तो OTP तिथे तुम्ही पाहू शकता आपल्या आधारवर OTP आला आहे. तो OTP आपल्याला तिथे देखील टाकून घ्यायचा आहे. म्हणजे तुमच्या आधार कार्डला जो लिंक आहे त्याच्यावर नंबरवर OTP जाईल, तो OTP आपल्याला तिथं खाली टाकून घ्यायचा आहे. जसं की तुम्ही पाहू शकता की माझ्या आधार कार्डवर एक 6 अंकी OTP आलेला आहे आणि मी तिथे देखील टाकून घेत आहे. तर मंडळी, मी तुम्हाला A to Z माहिती सांगत आहे, तुम्ही आमचा व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघावा. तर मंडळी तुम्ही पाहू शकता की माझ्या आधार कार्डवर OTP येऊन मी लॉग इन देखील करून घेतला आहे. लॉग इन केल्यानंतर मंडळी तुम्हाला इथे वरच ऑप्शन बघायला भेटेल डॉक्युमेंट अपडेट आणि तिथं मंडळी खाली देखील तुम्हाला शेवटची तारीख देखील बघायला भेटेल. टिल दिस अपडेट 14 सप्टेंबर म्हणजे तुम्हाला 14 सप्टेंबरपर्यंतच हे फ्रीमध्ये अपडेट करायला आहे. म्हणजे मंडळी 14 सप्टेंबरच्या नंतर तुम्हाला फ्रीमध्ये अपडेट करता येणार नाही. तुम्हाला आधार सेंटरवर जाऊनच अपडेट करायला लावली. म्हणजे मंडळी ही जी शेवटची तारीख आहे डॉक्युमेंट अपडेटची, तुमचे जे आधार कार्ड अपडेटची डॉक्युमेंट अपडेटची जी शेवटची तारीख आहे ती 14 सप्टेंबरच आहे. ते तुम्ही देखील पाहू शकता, तिथं देखील लिहिलं आहे. त्यावर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे. क्लिक केल्यानंतर मंडळी पुढे आपल्याला खाली एक नेक्स्ट असा एक ऑप्शन बघायला भेटेल. त्या नेक्स्ट अशा ऑप्शनवर देखील आपल्याला पुढे क्लिक करून घ्यायचं आहे. जसं की तुम्ही पाहू शकता की मी तिथं क्लिक करून घेत आहे. नेक्स्ट हे ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर हाऊ इट वर्क असं तुम्हाला बघायला भेटेल. तेच तुम्हाला म्हणजे मी सांगतो की तुम्हाला कशा पद्धतीने तुम्ही हे अपडेट करू शकता. त्यामुळे ते काही वाचायची गरज नाही. त्यामुळे म्हणजे नेक्स्ट ऑप्शन डबल क्लिक करून घ्यायचं आहे. त्यानंतर म्हणजे आपल्याला पुढे तुमची जी व्हेरीफाय करून घ्या, तुमचं नाव, जसं तुमचं जन्मतारीख, तुमचा ॲड्रेस, हे तुमचं सगळं बरोबर आहे का ते तिथं पाहून घ्यायचं आहे. तुम्हाला ते तुमची सगळी माहिती बघायला भेटेल. ते करून खाली आपल्याला नेक्स्ट ऑप्शनवर क्लिक करून घ्यायचं आहे. क्लिक केल्यानंतर म्हणजे पुढे आपल्याला अपलोड असा ऑप्शन बघायला भेटेल. मंडळी, हा जो अपलोडचा ऑप्शन आहे हे तेच मंडळी आपल्याला सगळे आपले जे डॉक्युमेंट आहेत ते अपलोड करायचे आहे. जसं की आयडेंटिफिकेशनचे डॉक्युमेंट, तुमचा ॲड्रेसचे डॉक्युमेंट, हे जे आपल्याला 2 डॉक्युमेंट आहेत मंडळी ते आपल्याला इथेच अपडेट करून घ्यायचे आहेत. जसं की तुम्हाला इथे भरपूर ऑप्शन बघायला, तुमचे किसान पासपोर्ट, तुम्हाला जे प्रूफ म्हणून जे द्यायचं आहे मंडळी, पॅन कार्ड झालं, तुमचं किसान पासपोर्ट झालं, तुमचं पुन्हा पासबुक झालं, तुमचं जसं की तुमचं म्हणजे भरपूर ऑप्शन आहे तुम्हाला बघायला भेटेल. त्यापैकी तुम्ही कुठलंही एक तिथे देऊन तुमचं ते फोटो टाकून ते अपलोड करू शकता. वोटर आयडेंटिफिकेशन झालं मंडळी, तुमचं मतदान कार्ड देखील असेल तर ते तुम्ही देखील टाकून घेऊन अपलोड करू शकता. तसं आपलं मतदान कार्ड निवडलेलं आहे ते निवडून मंडळी हे तुम्हाला 2 MB पेक्षा लेस असं तुम्हाला इमेज टाकायचं आहे आणि PNG मध्ये टाकायचं आहे. म्हणजे PNG मध्ये नसेल तर तुमचं इथे अपलोड होणार नाही. त्यामुळे PNG मध्ये तुम्हाला इथं टाकून घ्यायचं आहे. तुम्हाला इथं भरपूर ऑप्शन बघायला भेटतील. ह्यापैकी तुम्ही कुठलेही एक चूज करून तुम्ही तिथे देखील टाकू शकता. पण PNG मध्ये आणि 2 MB पेक्षा खाली असं तुम्हाला ऑप्शन असेल तरच तिथं अपलोड होईल. म्हणजे जसं की तुम्हाला पाहू शकता की मी इथं तुम्हाला कंटिन्यू अपलोड असा ऑप्शन बघायला भेटेल. त्यावर आपण क्लिक करायचं आहे आणि आपल्या गॅलरीमध्ये तुमचा जर फोटो असेल ते देखील, जसं की माझं मतदान कार्ड आहे, जसं म्हणजे तुमचं इथे ग्रीन होईल. जर म्हणजे हे ग्रीन झालं तर तुमचा फोटो अपलोड झाला. जर म्हणजे हे ग्रीन नाही झालं, रेड झालं तर तुमचा फोटो अपलोड झाला नाही. काहीतरी घोटाळा आहे. ग्रीन म्हणून असेल तर तुमचा फोटो अपलोड झाला आहे.
असं तुम्हाला इथं अपलोड करून घ्यायचं आहे. जसं की म्हणजे आपण आपलं आयडेंटिफिकेशन तर अपलोड केलं आहे, त्याचबरोबर म्हणजे आपला आता ॲड्रेसचा देखील अपलोड करू. आता या ॲड्रेसला आपण आपला पासबुक अपलोड करून घेऊया. जसं की तुम्ही पाहू शकता की मी माझं इथं पासबुक आणि मतदान कार्ड असं दोन्ही इथं अपलोड करून घेतलं आहे. म्हणजे मग अपलोड करून खाली तुम्हाला नेक्स्ट हे ऑप्शनवर क्लिक करून घ्यायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुम्ही कन्फर्म करून घ्यायचं आहे की तुमचं जे अपलोड केलेले डॉक्युमेंट आहेत आणि तुमचं आधार कार्डचं जसं की तुमचं नाव म्हणा, तुमचा फोटो म्हणा, हे एकच आहे का, म्हणजे बरोबर आहेत का ते बघून घ्यायचं आहे. ते क्लिक केल्यानंतर मंडळी पुढे आपल्याला असं एक अपलोड झालेलं डॉक्युमेंटची एक पावती देखील बघायला भेटेल. म्हणजे तुमचं असं केलं की म्हणजे तुमचे झिरो ऑफ कॉस्टमध्ये म्हणजे 0 पैशामध्ये तुमचे जे डॉक्युमेंट आहेत ते घरी बसल्या अपलोड होऊन जातील आणि तुमचं आधार कार्ड देखील अपडेट होऊन जाईल. ते लवकरात लवकर तुम्ही 14 सप्टेंबरच्या अगोदर करून घ्यायचं आहे. आता मंडळी इथं तुम्हाला पुढे देखील एक पावती बघायला भेटेल, पण आपला फोन जरा लोड उचलत असल्यामुळे पुढे आपल्याला पावती देखील बघायला भेटणार नाही. अशा पद्धतीने मंडळी तुम्ही तुमचं घर बसल्या आधार कार्ड अपडेट करू शकता मंडळी, ते बी 0 पैशामध्ये आणि ऑनलाईन पद्धतीने तुम्ही अपडेट करू शकता. तुम्ही जर आमच्या चॅनल नवीन असाल आणि तुम्हाला जर आमचा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. असेच नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत असतो. आणि मंडळी तुम्हाला काही अडचण आली असेल तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. धन्यवाद मंडळी.